नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण फोटक ब्लाऊजची मापे आणि ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत. चला पाहूया. तर आपण मापे पाहूयात. उंची आहे पहा 12.5 इंच. कंबर, छाती, पुढचा गळा, मागचा गळा आणि तयार शोल्डर, बाही, दंड अशी मी मापे घेतलेली आहेत. तर आपल्याला उंचीमध्ये 1 इंच ॲड करायचे. पहा, उंची आहे 12.5 अधिक 1 इंच 13.5. कंबर 27.5, त्याचा चौथा भाग करायचा. छाती आहे 32, त्याचा चौथा भाग करायचा 8 इंच अधिक 1.5 इंच. अशा प्रकारे पुढचा गळा आहे 5.5 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून घ्यायचं, 6 इंच. गळ्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं आणि तयार शोल्डर आणि बाही जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा मी सांगणार आहे. आणि कंबरचा चौथा भाग करून त्याच्यामध्ये पण 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं. पण जेव्हा कटिंग करताना मी की कंबरेचा चौथा भाग करून ॲड करायचं का कशा प्रकारे कटिंग करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर चला पाहूया आपण कटिंग कशी करायची ते. तर त्याआधी आपण अस्तरवरती कटिंग करून घेऊया. तर उंची पहा आहे 13.5 इंच. खालच्या साईडला एक रेष मारून घेतली जेणेकरून माप टाकताना सरळ येईल. शोल्डर आहे 5.5 इंच. शोल्डर आहे 5.5 इंच. मुंडा आहे 5.5 इंच. तर दोन्ही साईडला मार्क करून घ्यायचं. दोन्ही साईडला चेक करायचं म्हणजे जेणेकरून मुंडा कमी जास्त व्हायला नको. तर छातीचं माप मुंड्यावरून टाकून घ्यायचं. छाती आहे 32चा चौथा भाग 8 इंच. त्याच्यामध्ये 1.5 इंच मिक्स केल्यानंतर 9.5 इंच. आता कमरेचं माप पहा, 9.5 इंच छातीचं माप आहे. त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी करायचं आणि कमरेचं माप टाकून द्यायचं. मुंड्यावरती आपण बाही आकार द्यायची मापं टाकून घेऊया. 1 इंचावरती मार्क केलं, तिथून पुढे 1 इंच मार्क करून पाठीमागचा मुंड्याचा आकार दिलेला आहे. तर हे आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग करत आहे, त्यामुळे पाठीमागच्या मुंड्याचं माप दिलं. तर पहा, शोल्डर टाकलेलं आहे, तयार शोल्डर 2.5 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं आणि 3 इंचावरती मार्क करून द्यायचं. गळ्याचं माप टाकलेलं आहे पाठीमागच्या. अशा प्रकारे चौकोन करून घ्यायचा आणि गोलाकार गळा किंवा जो तुम्हाला कोणता काढायचा आहे तो गळा काढून घ्यायचा. त्यानंतर पाठीमागचा भाग हा कट करून घेणार आहे आपण. खालच्या साईडला पण आपण जी रेष दिली होती ती पण कट करून घ्यायची. ती रेष मारून घेतली होती जेणेकरून कापड एकसारखं यावं आणि त्यामुळे तिथे आपण खालच्या साईडला रेष मारून घेतली होती. हा पाठीमागचा कट झालेला आहे भाग. तर आता पुढचा भागचं माप टाकायचं आपल्याला. पुढच्या मागाचं माप टाकताना गळ्याच्या साईडला ओपन बाजूला माप टाकायचं आणि पाठीमागच्या बाजूला टाकताना बंद बाजूला माप टाकून घ्यायचं. हे पहा, अशा प्रकारे पुढचा भाग ठेवून घ्यायचा. आहे असा, जसा आहे त्याप्रमाणे आखून घ्यायचं. आहे त्याप्रमाणे मार्किंग करून घेतलेले. मुंड्याचं माप टाकून घेतलं पुन्हा मी याच्यावरती. हे पहा, अशा प्रकारे मुंड्याचं माप टाकले आणि तिथून तिरक्या रेषेत टेप धरून 1 इंचावरती मार्क करायचं आणि पुढच्या मुंड्याचं माप द्यायचं. आता योगपट्टीचं माप टाकायचं. 1.25 इंचावरती मार्क करून अशा प्रकारे दोन्ही साईडला 1.25 इंचाचं मार्क करायचं आणि आकाराच्या साईडला पुन्हा 1 इंच मार्क करून आकार देऊन घ्यायचा. अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा. आणि हे पहा, टक्सचे माप कसे टाकायचे. गळ्याच्या साईडला निम्मे करायचा आणि मधला पॉईंट मार्क करून घ्यायचा. 3.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं. तो सेंटरचा पॉईंट द्यायचा. सेंटरच्या पॉईंटवरनं 1.25 इंचावरती मार्क करून घ्यायचे. ते असे 2 पॉईंट झाले आणि मुंड्याच्या साईडला जो 1.25 इंचाचा मार्क केला आहे त्याच्यावरतून 1.5 इंचाचा आणि सेंटर पॉईंटला जो मार्क केला आहे त्याच्यावरती 1.5 इंचाचा पॉईंट मार्क करून घ्यायचा आणि कमरेच्या साईडला 1.25 इंचावरती मार्क करून हा पॉईंट मार्क करून घ्यायचे. अशा प्रकारे 4 पॉईंट मार्क करून घ्यायचे. योगपट्टी पण इथेच मी वाढवून घेणार आहे आता ही.
1 इंचाची योगपट्टी वाढवून घेणार आहे. टक्स टाकायचे आपल्याला. टक्स टाकल्यानंतर पुढचा भाग कमी पडतो, त्याच्यासाठी आता आपण टक्स इथे घेतलेला आहे अर्धा इंचाचा. तर 1 इंच बाहेरच्या साईडला मार्क करून वरती मुंड्याच्या साईडला जोडून घ्यायचा. अशा प्रकारे मुंडा कट करून घ्यायचा. नंतर पुढचा गळा पण यांचा सेम तेवढाच आहे, त्याच्यामुळं मी गळ्याचं मार्क कमी जास्त केलं नाही आहे. पुढचा भाग अशा प्रकारे कट करून योगपट्टी सेपरेट काढून घ्यायची. हे 2च पट्ट्या लागणार आहे, कारण दुसऱ्या पट्ट्या मेन ब्लाऊजच्या पट्ट्या येणार आहेत, त्याच्यामुळं 2च पट्ट्या अस्तरच्या काढलेल्या आहेत. आता आपण बाहीची कटिंग करून घेऊया. तर पण खालच्या साईडला पण एकसारखं यावं म्हणून आपण रेष मारून घेतली. तर उंची आहे 8.5 इंच. बाहीच्या उंचीवरती मार्क करून घ्यायचं. मुंड्यावरती 3 इंचावरती मार्क करून मुंड्याचे आकार द्यायचे आहेत आपल्याला. हे 8 इंचचं आहे, तेवढं त्याचं सेंटर पॉईंट काढून घ्यायचा. त्याच्यानंतर त्या सेंटर पॉईंटवरती 2 पॉईंट द्यायचे. 1 इंच, पाऊण इंच आणि त्याच्या खाली 1 इंच, त्याच्यातून दोन्ही आकार काढून घ्यायचे. अशा प्रकारे अस्तरचं कटिंग झालेलं आहे. तर आपल्याला टक्सचं मार्किंग करून घ्यायचं पुढच्या बाजूचं. हे अशा प्रकारे आपण टक्स काढलेले. बरोबर कापड पलटी करून घ्यायचं आणि दोन्ही साईडला मार्क करून घ्यायचे. अशा प्रकारे आपण पुढच्या बाजूला टक्सचं मार्किंग पण करून घेतलेलं आहे. त्यानंतर हेच अस्तरचं कटिंग आता आपल्याला कटिंग आपल्याला ब्लाऊज पीसवरती ठेवून आता ब्लाऊज पीसचं कटिंग करून घ्यायचं आहे. ब्लाऊज पीस व्यवस्थित ठेवून घ्यायचं. हा ब्लाऊज पीस उभा होता, दोन्ही साईडला काट होते. पाठीमागच्या भागाचं बंद बाजूला ब्लाऊज पीसच्या बंद बाजूला गळ्याचं माप ठेवायचं आणि पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आणि कट करायचं. हे अशा प्रकारे पाठीमागचा भाग कट करून घ्यायचा. त्यानंतर बाहीचं माप कटिंग करायचं. तर पुढचा भाग कट करून घ्यायचा. योगपट्टी पण आपल्याला दोन्ही योगपट्टी कट करून घ्यायची. अशा प्रकारे कापडावरती ठेवून घ्यायचे सर्व पार्ट आणि त्यानंतर आपल्याला कटिंग करायचं. कापड पीस पाव इंच एक्स्ट्रा ठेवून कापड आपण कटिंग करून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून कमी जास्त झालं तर ॲडजस्ट होतं. त्याच्यामुळं एक्स्ट्राचं कापड ठेवून आपण अस्तर ठेवून कट करणार आहे. तर बाहीचं कटिंग करायचं आहे आपल्याला. तर बाहीला जॉईंट द्यावा लागतो आपल्याला. सरळ कट करून घेतले आहे मी. त्याच्यानंतर आता आपल्याला जॉईंटसाठी कापड कट करून घ्यायचं. अशा प्रकारे दोन्ही साईडला जॉईंट येत आहे. अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचं. अशा प्रकारे आपलं 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.